प्रभू येशू ख्रिस्ताच्या आशादायी नावामध्ये पुन्हा एकदा आजच्या रविवारच्या उपवासनेमध्ये मी प्रत्येकाचं स्वागत करत आहे. परमेश्वराचा अनुग्रह, परमेश्वराची कृपा, परमेश्वराची अद्भुत शांती आज आम्हाबरोबर आहे. त्यामुळे या रविवारच्या उपवासनेमध्ये आज आपण सहभागी होऊ शकत आहोत. त्याच्या पवित्र वचनावर मननचिंतन करू शकत आहोत. त्याच्यामध्ये त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव युगानुयुग असो. सर्वप्रथम सर्व पित्यांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी फादर्स डे. परमेश्वर तुम्हाला तुमच्या कुटुंबियाला आशीर्वादित करो हीच मी परमेश्वराचरणी प्रार्थना करत असताना प्रियांनो, आपण मागील 2 रविवारी योहानकृत शुभवर्तमान याचा अभ्यास करत आहोत. त्याच्यामध्ये चिन्ह, योहान जे 7 चिन्हांवर विशेष करून आम्हाला उपदेश करत आहे. त्याच्या माध्यमातून प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आम्हाला एकदा वेगळ्या रीतीने करून देत आहे. ते आपण जाणून घेत आहोत आणि त्याच्याच कडीतला तिसरा भाग आज आपण पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चिन्ह, ज्याला म्हणजे चमत्कार आपण म्हणतो, परंतु योहान जो शब्द वापरतो सिमियोन, त्याचा अर्थ आहे चिन्ह, जे फक्त देवाच्या सामर्थ्याने होऊ शकतं, ज्याच्यामध्ये देवाचं गौरव होतं आणि त्या ठिकाणी देव आम्हाला प्रकट होतो. हे या ठिकाणी योहान आम्हाला सांगू इथून त्याच्यातलाच आज तिसरा भाग आपण पाहणार आहोत. ते म्हणजे योहानकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 1 ते 14 याच्यावर आपण मनन चिंतन करणार आहोत. ज्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त 5,000 जेवू घालतो याच्यावर आम्हाला योहान सांगत आहे. हा एक असाच शास्त्र भाग आहे प्रियानो पवित्र शास्त्रामध्ये, की जो 4 शुभवर्तमानामध्ये आम्हाला पाहावयास भेटतो. 5,000ला जे प्रभू येशू ख्रिस्त भोजन देतो त्याचा उल्लेख 4 शुभवर्तमानकार करतात आणि त्याचा संदर्भ आज आपण योहानाच्या मार्फत योहान कृत शुभवर्तमानाच्या माध्यमातून करून घेणार आहोत. आणि ज्याच्यामध्ये आम्ही समजून घेणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त आज आमचा जीवनी भाकर आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस 5,000 लोकांना जेवण देत आहे किंवा त्यांच्या गरजा पुरवत आहे, त्याच्यातून आम्हाला समजून घ्यायचं आहे की ही इज आवर प्रोव्हायडर. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या सर्व गरजा भागवणारा देव आहे. मग ती किती छोटीशी असू दे. एक वेळचा अन्नाची सुद्धा गरज भागवणारा कोण आहे? आमचा ख्रिस्त. आणि प्रियानो, हा जर आम्ही योहानाचा 6वा अध्याय वाचला तर याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त 2 गोष्टी आम्हाला विशेष करून ख्रिस्ता संदर्भात समजतात. ते म्हणजे की मनुष्याच्या सर्व गरजा ख्रिस्त भागवतो. प्रत्येक गरजा, शारीरिक, आत्मिक. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त आमच्या जगिक जीवनातल्या प्रत्येक गोष्टींकडे बारकाईने लक्ष देत असतो, त्या पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये दैवी सामर्थ्य आहे, कन्सर्न विथ एव्हरी ओव्हरपॉवरिंग नीड. या ठिकाणी जे आम्हाला काही करता येणार नाही, ज्याच्यावर आमचा काही अधिकार नाही. म्हणजे या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी ज्या वेळेस पुढे जाऊन 15 ते 21 मध्ये वाचलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की शिष्य ज्या वेळेस समुद्रातून जात असतात त्यावेळेस वादळ सुटतो, मोठं तुफान येतं आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या वादळाला सुद्धा शांत करतं. म्हणजे तो वादळ शांत करणारा आमचा देव म्हणजे आमच्या याद्वारे योहान आम्हाला हे सांगू इच्छितो की तुमच्या जीवनातल्या किती कठीण समस्या, अडीअडचणी, दुःख, आजार असू द्या, त्या शमवणारा किंवा त्या शांत करणारा किंवा त्या भागवणारा एकमेव देव आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. या ठिकाणी त्याच संदर्भात आज आपण पाहणार आहोत. जेव्हा तो 5,000 जेवण देतो तर नो मॅटर हाऊ स्मॉल आवर नीड, आमची गरज किती लहान आहे ते महत्त्वाचं नाही, आमच्या जीवनात आलेला वादळ किती मोठा आहे ते महत्त्वाचं नाही आहे, परंतु ते बंद करते वादळ शांत करणारा, आमची छोटी छोटी गरज भागवणारा महान असा येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. द ब्रेड ऑफ लाईफ अँड पॉवर ऑफ ऑल ह्युमन नीड इज विथ अस. येशू ख्रिस्त आम्हाबरोबर आहे आणि हेच योहान या ठिकाणी आम्हाला सांगू इच्छितो. त्याद्वारे प्रियांनो, आज आम्ही पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त सर्व काही आहे. क्राइस्ट इज एव्हरीथिंग फॉर अस.
जो आमच्या सर्व गरजा पुरवतो आणि त्यासाठी प्रियानो तो अद्भुत असे रिसोर्सेस वापरतो. आणि या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही आमच्या गरजा ख्रिस्ताकडे घेऊन येतो आणि या ठिकाणी आम्ही ख्रिस्ताकडे घेऊन न जाता आम्ही आमच्या परीने सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आम्हाला निराशा, हताश किंवा आम्ही कधीच सक्सेसफुल होत नाही. या ठिकाणी योहान आम्हाला हेच सांगू इच्छितो, क्राइस्ट इज एव्हरीथिंग फॉर अस. आणि दुसरी गोष्ट तो म्हणतो, बिलिव्हिंग अँड ट्रस्टिंग आर इसेन्शियल फॉर गॉड टू मीट ह्युमन नीड्स. देवावर भरोसा ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्हाला लोकांच्या गरजा भागवायच्या त्यावेळेस देवावर विश्वास ठेवणं हे खूप आणि खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस ह्या गोष्टी घडतात प्रियानो, क्राइस्ट इज एव्हरीथिंग फॉर अस आणि गॉड आमच्या सर्व गरजा भागवणार हे त्यावेळेस आम्हाला समजतं. परंतु त्याच्यामध्ये काही विश्वासाचे टप्पे आहेत आणि ते टप्पे आज आम्ही जाणून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे प्रियानो, या ठिकाणी ते आपण पाहत असताना या ठिकाणी आम्ही पाहतो, जर योहान 1-6 वाचलं त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त गालिलाच्या म्हणजे तिरबिया समुद्राच्या पलीकडे गेला. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपली सुवार्थ कार्य करत आहे, लोकांना ज्ञान देत आहे. त्याला जे काम होतं प्रीचिंग, टीचिंग अँड हिलिंग, या तिन्ही गोष्टी तो करत आहे. आणि ज्यावेळेस त्याचे चिन्ह चमत्कार लोक पाहत आहेत, लोक त्याच्या मागे धावत आहेत, लोक त्याच्या मागे पळत आहेत, लोक त्याच्या मागे चालत आहेत. ते तहानभूक विसरून त्याच्याकडे आकर्षित होत आहे. का तर त्यांना देवाचं वचन हवं आहे. कारण की ते येशू ख्रिस्ताला आता मसिया म्हणून म्हणजे आमचा तारणारा म्हणून पाहत आहेत. त्याच्यामुळे कंटिन्यू लोक त्याच्या मागे चालत आहेत. त्याच्यासाठी ते विचार करत नाही की आम्ही किती किलोमीटर चालत आहोत. आणि ज्या वेळेस प्रियानो हा चमत्कार ख्रिस्त करत आहे, त्याच्यामध्ये दुसरी पार्श्वभूमी ही होती की हेरोद राजा, कारण की त्यावेळेस त्यांचा राजा हेरोद होता. म्हणजे हेरोद राजा हा म्हणजे जो कैसराचा हे होता, कैसराने नेमलेला राजा होता यहुद्यांसाठी. आणि ह्या कैसराला खुश करण्यासाठी या ठिकाणी तिरबिया या समुद्राच्या जवळ एक मोठं शहर हा बांधत होता हेरोद राजा. आणि त्यासाठी त्याने यहुदी लोकांना अंकित केलं होतं आणि तो म्हणत होता की तुम्ही तुमचे सण साजरे करण्यासाठी येरुशलेमला न जाता तुम्ही इथं कष्ट करा आणि हे शहर बांधा. आणि आम्ही पाहतो की वलांडन सण लवकर जवळच आला होता. वलांडन सणासाठी यहुदी लोकांना तिकडं जायचं होतं, परंतु हा त्यांना हेरोद राजा त्यांना जबरदस्ती करत होता आणि पुष्कळ वेळा त्यांना उपवाशी ठेवत होता. त्यांची उपवास मार होत होती, त्यांना जेवायला भेटत नव्हतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस हा चमत्कार घडत आहे त्याच्यातून ते त्या ठिकाणी ख्रिस्ताच्या मागे का धावत आहेत हे सुद्धा योहान आम्हाला प्रकट करू इच्छितो. They want food, physical food, not a spiritual food. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त या ठिकाणी गालिल समुद्राचा उल्लेख असा करण्यात आलेला आहे की ते 13 म्हणजे बायबल जर आम्ही अभ्यास केला तर गालिल समुद्र किंवा तिरबिया समुद्र या ठिकाणी 13 मैल लांब आणि 8 मैल रुंद होता. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त तिरबिया समुद्र क्रॉस करून डोंगरावर निवांत बसलेला आहे, त्याची इच्छा होती की काही वेळ देवाबरोबर आणि शिष्यांबरोबर व्यतीत करावी. परंतु लोक त्याच्या मागे चालत आलेले. बायबल जे शब्द वापरलेले ग्रीक भाषेमध्ये, द वर्ड्स यूज आर शोईंग दॅट द पीपल हॅड बीन फॉलोईंग जीजस फॉर अ लॉंग टाईम अँड केप्ट फॉलोईंग हिम. म्हणजे ते ख्रिस्ताबरोबर चालत होते आणि ते कंटिन्यू म्हणजे केप्ट फॉलोईंग हिम म्हणजे ते कंटिन्युअसली चालत होते. आणि जवळजवळ 9 माइल्सचा प्रवास त्यांनी केला होता. तिरबिया समुद्र त्यांना तर क्रॉस करता आला नव्हता, त्यांच्या बोटी नव्हत्या, त्याच्यामुळे ते चालत चालत समुद्र किनाऱ्याने चालत ते ख्रिस्तापर्यंत पोहोचले. आणि या ठिकाणी त्याच्यातून आम्हाला हे समजतं प्रियानो की त्यांना ख्रिस्ताची निकड होती, गरज होती. आणि तीच गोष्ट आज सुद्धा प्रियानो जगातल्या लोकांना आहे. आणि जगातले लोक आज आमच्याकडे ख्रिस्ताला पाहत आहेत प्रियानो.
ख्रिस्त आज ख्रिस्ताचं पवित्र वचन किंवा ख्रिस्ताने जे लोकांसाठी केलं ती अपेक्षा आज जग या कठीण काळामध्ये आमच्याकडे करत आहे. या ठिकाणी वलांडणाचा सण आहे, त्याच्यामुळे असंख्य लोक, असंख्य म्हणजे प्रियानो लाखाने, जवळजवळ 30 ते 40 लाख लोक यरुशलेम आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये आलेले आहेत वलांडण सण साजरा करण्यासाठी. आणि ज्यावेळेस हे लोक येशू ख्रिस्ताच्या मागं आलेले, त्याच्यामध्ये कारण मागाशी सांगितलं की हेरोद त्यांना म्हणत आहे की तुम्ही कामधंदे करा, वलांडण साजरा करू नका, त्याच्यासाठी तो त्यांना उपवाशी ठेवते. दे नीड फूड. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या लोकांना ख्रिस्ताचे चिन्ह चमत्कार समजत होते, त्याच्यामुळे ख्रिस्तला ते एक मसिया म्हणून पाहत होते, जो आमची गुलामगिरी तोडणार आहे, जो आपलं जगिक राज्य या जगात प्रस्थापित करणार आहे, त्या दृष्टीने त्याच्या मागे चालत आहे. तहानभूक विसरून ते ख्रिस्ताला फॉलो करत आहे. आणि ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त पाहत आहेत की पुष्कळ लोक, 5,000 मनुष्य लिहिलेले, म्हणजे त्या ठिकाणी स्त्रिया आणि पुरुष असतं, लहान लेकरं यांना सांगितले नाही, त्यांची संख्या सांगितली नाही, म्हणजे नियरली अबाउट 10,000 पीपल त्या ठिकाणी असणारे प्रियानो. तेवढा मोठा जनसमुदाय पाहून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी ॲज युज्युअल, आमचा येशू हा खूप कृपाळू, कनवाळू, दयाळू आहे, कोण मित्र येशूवानी. प्रियानो, खरंच आमचा येशू ख्रिस्त ज्यावेळेस आमच्याकडे पाहतो आणि आमची आत्मीयता त्याच्याविषयी तो पाहतो, त्यावेळेस त्याला कळवळा येतो आणि तो आमच्या गरजा भागवतो. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या या ठिकाणी 2 गरजा तो भागवू इच्छितो. मीटिंग द नीड्स ऑफ ह्युमन, लोकांच्या सर्व गरजा त्याला भागवण्याची इच्छा होती. आणि या ठिकाणी त्यावेळेची जी गरज होती ती ही होती की त्या लोकांना अन्नाची गरज होती. छोटीशी गरज, अन्न म्हणजे खूप छोटे प्रियानो, परंतु ते सुद्धा पूर्ण करण्यास येशू ख्रिस्त तयार आहे. ते सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण करण्यास तयार आहे. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्ताला चांगलं माहीत होतं की मी यांच्या गरजा भागवणार आहे, कारण की जंगल त्या माउंटनियस एरियामध्ये किंवा डोंगर दऱ्यामध्ये हॉटेल्स नव्हते किंवा काही नव्हते, व्यवस्था नव्हती जेवणाची. त्याच्यामुळे येशू ख्रिस्त हा एकमेव पर्याय होता की जो गरजा भागवणार आहे. आणि या ठिकाणी ज्या वेळेस ख्रिस्त पाहतो की हे माझ्याकडे आलेले आहे, त्याला त्यांची दया आलेली आहे, आणि या ठिकाणी तो त्यांची गरजा भागवण्यासाठी तयार आहे. त्याच्यामुळे वचन 5 आम्ही पाहतो, तेव्हा येशूने दृष्टी वर करून व मोठा लोकसमुदाय आपणाकडे येत आहे असे पाहून फिलिपाला म्हटले, यास खावयास आपण भाकरी कोठून विकत आणाव्या? यास खावयास आपण भाकरी कोठून विकत आणाव्या? वेअर शॅल वी बाय ब्रेड फॉर दोज पीपल टू ईट? या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं की मी यांच्या सर्व गरजा भागवणार आहे, परंतु या ठिकाणी हा प्रश्न ज्यावेळेस तो शिष्यांना आणि फिलिपाला विचारत आहे, त्याद्वारे ख्रिस्ताची ही इच्छा होती की माझे शिष्य यांची मी परीक्षा पाहत असताना त्या परीक्षेतून ज्यावेळेस ते पास होतील, त्यावेळेस ते मजबूत होतील, खंबीर बनतील, आणि मी जसं चिन्ह चमत्कार केले तसे ते सुद्धा करतील आणि लोकांच्या गरजा ते भागवतील. आणि या ठिकाणी प्रियानो, जसे आमच्यासारखे शिष्य होते प्रियानो, आमच्या पण असंख्य गरजा आहेत, तशा शिष्यांच्या गरजा आहेत. सर्वात महत्त्वाची गरज आज आमची ही आहे प्रियानो, जी शिष्यांची त्यावेळेस होती ती ही की टू ग्रो इन फेथ, आम्ही विश्वासामध्ये वाढणं ही आमची महत्त्वाची गरज आहे, जशी त्या काळच्या शिष्यांशी होती. कारण की शिष्य अजून विश्वासामध्ये खूप कमजोर होते, आणि हा अध्याय आज आम्ही जाणून घेणार आहोत. त्याद्वारे या ठिकाणी शिष्यांचा विश्वास किती कमजोर होता हे सुद्धा हा शास्त्रपाठ प्रकट करत आहे. खास करून फिलिप आणि आंद्रिया यांच्या माध्यमातून परमेश्वर आज आमच्याशी आणि ख्रिस्ताच्या माध्यमातून परमेश्वर आज आमच्याशी बोलणार आहे. या संदर्भात 3 धडे किंवा 3 लेसन आज आम्हाला परमेश्वर शिकवू इच्छितो. त्याच्यातला पहिला धडा किंवा लेसन हा आहे प्रियानो, की या जगामध्ये निराशावादी विश्वासी लोक खूप आहे, ज्यांचा विश्वास हा निराशेने ग्रासलेला आहे. असे लोक या जगात किंवा विश्वासणारी किंवा ख्रिस्ती लोक
खूप आहेत. देर आर पेसिमेस्टिक फेथ, देर इज अ पेसिमेस्टिक फेथ, निराशावादी विश्वास. आणि ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये ते असे लोक सदैव वाईट होणार याचाच विचार करतात. आता कसं होणार, मग काय होणार, मग कसं काय गरजा भागवणार, आणि कोण भागवणार, आणि कुठून भागवणार. आणि ही गोष्ट या ठिकाणी आम्हाला याचं उत्तम उदाहरण म्हणजे फिलिप आज आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. फिलिप हा एक निराशावादी विश्वासणारा म्हणून आमच्या समोर प्रकट होतो. परंतु हेच नंतर ज्यावेळेस विश्वासामध्ये वाढले प्रियानो, फिलिपाने सुद्धा खूप चिन्ह चमत्कार केले. तर हा फिलिप या ठिकाणी आम्हाला पाहावयास भेटतो. तर काय पाहावयास भेटते, तर हा एक निराशावादी विश्वासू होता. त्याला ज्यावेळेस ख्रिस्ताने हा प्रश्न त्याला विचारला तर त्याचं उत्तर हे होतं, फिलिपाने त्याला उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 50 रुपयाच्या भाकरी पुरणार नाहीत. म्हणजे या ठिकाणी ख्रिस्ताकडे तो पाहत नाही आहे, तर तो रिसोर्सेसकडे पाहत आहे, जगाकडे पाहत आहे. आणि जगाकडे ज्या तो पाहतो, जगातून त्याला काहीच प्राप्त होत नाही. जगातून त्याला दिसतं की अरे मला माझ्या गरजा भागवल्या जाणार नाही आहेत. जगाकडे काहीच नाही आहे. कारण की या ठिकाणी 50 रुपये इथं बायबलमध्ये लिहिले आहे, मराठी बायबलमध्ये, किंवा जर ग्रीक बायबलमध्ये आम्ही वाचलं तर या ठिकाणी दिनारी हा शब्द वापरलेला आहे. दिनारी म्हणजे या ठिकाणी 8 महिन्याचं वेतन, जवळजवळ $38. 8 महिन्याचं वेतन हे $38 पुरायचं इतकं येतो. तर एवढे जर पैसे आम्ही जमा केले तरीसुद्धा या एवढ्या मोठ्या जनसमुदायाला ते पुरणार नाही. इट इज व्हेरी लेस. या ठिकाणी या आंद्रिया आम्हाला फिलिप काय दाखवते प्रियानो, की तो मनुष्य, पैसा यांच्याकडे तो आपली दृष्टी वळवतोय. सीज ओनली द अवेलेबल रिसोर्सेस. तो फक्त जे या ठिकाणी त्याला दिसतंय की आता हे इथं एवढं 50 रुपयेसुद्धा आपल्याकडं नाही आहेत, या गोष्टीकडं तो पाहतो. आणि या ठिकाणी त्याच्यामुळे तो मोस्ट स्ट्रेस कशावर करत आहे, स्ट्रेसेस द इम्पॉसिबिलिटी ऑफ द सिच्युएशन. या ठिकाणी तो ह्या गोष्टीवर जास्त भर देत आहे की असंभव आहे, या लोकांना आम्ही जेवण देऊ शकणार नाही. फिलिपाचा आन्सर तेच आहे की या लोकांना भाकरी पुरणार नाही. या ठिकाणी पेसिमेस्टिक फेथ डज नॉट सी गॉड नॉर द पॉवर ऑफ गॉड. या ठिकाणी निराशावादी लोकांचे सर्वात मोठी हे प्रियानो दुःख, शोकांतिका ही आहे की ते देवाला पाहू शकत नाही आणि देवाचं सामर्थ्यसुद्धा या ठिकाणी त्यांना दिसून येत नाही. इवन दो त्यांना माहीत आहे की देव आहे. म्हणजे आज ख्रिस्ती समाजात असे खूप, म्हणजे मी तर म्हणतो 90% असे ख्रिस्ती आहेत प्रियानो, ज्यांना माहीत आहे की आमचा देव जिवंत देव आहे, जो सर्व गरजा भागवणारा देव आहे, जो आज काल आणि अनंतकाल सारखाच आहे. ते येशू ख्रिस्ता देवाचा पुत्र आहे याच्यावर सुद्धा विश्वास ठेवतात. इव्हन ते हे सुद्धा कबूल करतात की येशू ख्रिस्त सर्व काही करू शकतो. आणि त्यांनी मागच्या जीवनामध्ये ख्रिस्ताने केलेले चिन्ह चमत्कार हे सुद्धा त्याच्याविषयी साक्ष त्यांच्या जीवनात आहेत. तरीसुद्धा ज्यावेळेस समस्या, अडीअडचणी, दुःख, वेदना त्यांच्यासमोर आवासून उभे राहतात, त्यावेळेस ते म्हणतात हे असंभव आहे. इट विल नॉट गोइंग टू हॅपन, इट विल नॉट बी पॉसिबल. या ठिकाणी त्यांची समस्या हे आहे की ते समस्येकडे पाहतात. दे सी द प्रॉब्लेम नॉट द गॉड. या ठिकाणी फिलिप या ठिकाणी तेच पाहत आहे की तो समस्या पाहतोय की 5,000 कुठून जेवण आणायचं, परंतु त्याला माहीत नाही की माझ्याबरोबर ख्रिस्त आहे. आज सुद्धा प्रियानो, आज आमच्याबरोबर ख्रिस्त आहे हे आम्हाला माहीत असून सुद्धा आम्ही ख्रिस्ताला आद्य स्थान देत नाही. आम्ही आमच्या समस्यांना मोठे स्थान देतो. आणि ही निराशावादी विश्वास आम्हा ख्रिस्ती व्यक्तींसाठी खूप हानिकारक आहे.
या ठिकाणी इट डज नॉट सी द अपॉर्च्युनिटी फॉर द पॉवर ऑफ गॉड टू बी डेमॉन्स्ट्रेटेड इन कॉन्करिंग द प्रॉब्लेम अँड बिअरिंग अ स्ट्रॉंग टेस्टमनी ऑफ हिज नेम. या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस ही निराशावादी भूमिका या जगात वापरतो किंवा निराशावादी विश्वास दाखवतो, त्यावेळेस एक प्रकारे आम्ही देवाचं सामर्थ्य प्रकट करू इच्छित नाही आणि त्याद्वारे देवाची साक्ष आम्ही इतरांपर्यंत घेऊन जाऊ इच्छित नाही. इन क्रायसिस ऑफ द प्रॉब्लेम द पॉवर ऑफ गॉड सीम्स फॉरगॉटन. ज्यावेळेस समस्या येतात, ज्यावेळेस करोना येतो, ज्यावेळेस नोकरी सुटते, ज्यावेळेस आजार येतो, कौटुंबिक कलह येतात, त्यावेळेस प्रियानो आम्ही या कठीण काळामध्ये देवाच्या सामर्थ्याला दुय्यम स्थान देतो किंवा आम्ही देवाच्या दैविक सामर्थ्याला विसरून जातो. इट फॉरगेट्स गॉड्स ग्लोरियस पॉवर इन द पास्ट. आम्ही आमच्या जीवनात भूतकाळात पाहतो, त्यावेळेस देवाने जे आमच्यासाठी केलं आहे ते क्षणात विसरून जातो, ज्यावेळेस समस्या आमच्यासमोर आवासून उभे राहते. फेल्स टू सी गॉड्स पॉवर. या ठिकाणी आम्ही देवाचं सामर्थ्य विसरतो आणि आमचं लक्ष जगी गोष्टीकडे केंद्रित करतो, अर्थली थिंगवर लक्ष केंद्रित करतो आणि नॉट इन्स्टेड ऑफ अ स्पिरिच्युअल थिंग. आत्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून आम्ही जगिक गोष्टीकडे ज्यावेळेस लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस आमचा विश्वास हा निराशावादी विश्वास असतो. या ठिकाणी फिलिपाचा तोच प्रॉब्लेम झालेला आहे. तो निराशाने ग्रासलेला आहे की 5,000 लोकांना आम्हाला जेवण देता येणार नाही. त्यानंतर प्रियानो आम्ही ज्यावेळेस पुढे जातो, पहिली पाहिला आम्ही प्रियानो निराशावादी विश्वास. निराशावादी विश्वासामध्ये जगणारे आजसुद्धा असंख्य ख्रिस्ती आहेत. जरी त्यांना माहिती आहे ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे जो आमच्यामध्ये राहतो, तरी ते निराशावादी जीवन जगतात. दुसरे लोक आहेत आशावादी परंतु विश्वासाविषयी शंका घेणारे. त्यांची आशा आहे परंतु तरी ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. देर इज ॲन ऑप्टिमिस्टिक बट क्वेश्चनिंग फेथ. आणि हा धडा आम्हाला आंद्रिया शिकवत आहे, पेत्राचा भाऊ आंद्रिया. दुसरं कॅरेक्टर आज आम्ही पाहत आहोत ते म्हणजे आंद्रिया. या ठिकाणी ज्या वेळेस 8व्या वचनात येतो तिथं लिहिलेले आहे, त्याच्या शिष्यातील एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक मुलगा आहे, त्याच्याजवळ जवळच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यास कशा पुरणार. आंद्रिया कसा आहे प्रियानो, आशावादी आहे. ज्यावेळेस ख्रिस्त म्हणतो, फिलिपाला म्हणतो की यांना जेवण कोठे द्यायचं, ही गोष्ट आंद्रियापर्यंत आली तर आंद्रियाने प्रियानो ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे आणि ख्रिस्तासाठी तो त्या 5,000 लोकांमध्ये म्हणजे 5,000 पुरुष आणि इतर स्त्रिया आणि लहान लेकरं यांना तो शोधत गेलेला आहे. विचारलं आहे त्यांनी की तुमच्याकडं काय आहे का, तुमच्याकडे काय आहे का, तुमच्याकडे काय आहे का. त्याला एका मुलाकडे जवळच्या 5 भाकरी आणि 2 मासे भेटतात. ते तो घेऊन ख्रिस्ताकडे येतो, परंतु या ठिकाणी अविश्वास दाखवतो. ख्रिस्ताला त्या भाकरी तो समर्पित करतो, त्या 2 मासळ्या समर्पित करतो, परंतु या ठिकाणी अविश्वास दाखवतो. तो काय म्हणत आहे की या ठिकाणी परंतु त्या इतक्यास कशा पुरणार. हाऊ कॅन दे फुलफिल द नीड्स ऑफ 5,000 पीपल. या ठिकाणी ऑप्टिमिस्टिक क्वेश्चनिंग फेथ लेज व्हॉट इट कॅन फाइंड बिफोर द लॉर्ड. या ठिकाणी आशावादी लोक जे सदैव प्रश्न विचारतात ते त्यांच्याजवळ जे काय आहे ते देवाला देतात, परंतु देवाला देत असताना प्रश्नचिन्ह करतात की देवा 5 रुपयामध्ये काय होणार आहे, 10 रुपयामध्ये काय होणार आहे. परंतु त्यांना माहीत नाही की 5 रुपयाचे 50 लाख किंवा 10 रुपयाचे 10 लाख करणारा येशू ख्रिस्त आमच्याबरोबर आहे. आंद्रियाचं तेच झालेलं आहे. नो मॅटर हाऊ लिटल द रिसोर्सेस ऑर हाऊ पुअर द क्वालिटी. या ठिकाणी ते महत्त्वाचं नाही प्रियानो, मी काय देतोय ते महत्त्वाचं नाही, मी कोणत्या विश्वासाने देतो ते महत्त्वाचं आहे. कारण की या ठिकाणी जव हा त्यावेळेस एकदम लो क्वालिटीचं अन्न होतं प्रियानो.
इवन ज्या मासळी होत्या त्या सुकलेल्या मासळ्या होत्या, आणि ज्या छोट्या मासळीचे तुकडे, मोठे मासळीचे तुकडे नव्हते, 2 छोट्या मासळीचे तुकडे होते, ते पण सुकलेले होते, ड्राय फिश होते. आणि जवाची भाकर त्या काळी एकदम म्हणजे लो क्वालिटी. अशा गोष्टी त्या ठिकाणी देवापर्यंत आलेल्या आहेत, ख्रिस्तापर्यंत आलेल्या आहेत. अशा वेळेस प्रियानो, ज्यावेळेस अशा गोष्टी कधी कधी मंदिरामध्ये येतात त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे तुच्छतेने लेखतो. परंतु रिसोर्सेस आर नॉट इम्पॉर्टंट प्रियानो. ते रिसोर्स कोणाकडे जातात ते महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस ते ख्रिस्ताच्या हातात ते आम्ही जे काही देतो त्यावेळेस अद्भुत चिन्ह सिमियोन घडतं प्रियानो. या ठिकाणी आंद्रिया त्या 2 म्हणजे 5 भाकरी आणि 2 मासळे घेऊन येतो. या ठिकाणी तो प्रश्न करत आहे की एवढ्या पुरणार नाही, हाऊ कॅन इट फुलफिल द नीड्स ऑफ 5000 अँड मोर दॅन दॅट. या ठिकाणी असे लोक हे आशावादी असतात, परंतु जे प्रश्न चिन्ह सदैव डोक्यात ठेवून कार्य करतात. दे आर कंप्लेनिंग अबाउट द प्रॉब्लेम. ते समस्येविषयी काय करतात, या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आणि या ठिकाणी त्यांच्या मनात एक भीती असती. देवर अँक्शियस हाऊ दिस रिसोर्स विल फुलफिल ऑल द नीड्स. ते ग्रंबल करत असतात. एवढीचं छोटंसं गोष्ट, एवढीशी छोट्या गोष्टीने एवढ्या लोकांचं कसं काय भागवलं जाणार. आणि या ठिकाणी पुष्कळ वेळा पुअर क्वालिटी त्या जवाची म्हणजे एकदम क्षुद्र अन्न हे कसं काय इतरांच्या गरजा भागवणार. आशावादी आहेत, परंतु त्यांच्यासमोर ते कंप्लेन करतात, तेवर अँक्शियस आहेत, ग्रम्बलिंग करतात. आणि या ठिकाणी ग्रीपिंग ओव्हर द पुअर क्वालिटी. इट लुक्स ॲट द नीड अँड दे लुक्स ॲट द मर्जर रिसोर्स. ते या ठिकाणी प्रियानो लोकांच्या गरजा किती भव्य दिव्य आहेत, परंतु आमच्याकडचा रिसोर्स किती छोटा आहे या गोष्टीकडे ते लक्ष केंद्रित करतात. आंद्रिया हा असा आशावादी आहे जो प्रश्न विचारतो. प्रियानो, आज आशावादी जीवन जगा, परंतु प्रश्न नसावे. ख्रिस्ताला तो म्हणतोय, परंतु इतक्या कशाला पुरणार. ख्रिस्त त्याचं ॲन्सर आहे. तिसरा धडा, देर इज अ पॉझिटिव्ह अनस्वेअरिंग फेथ. दिस इज सीन इन क्राइस्ट. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी काही करत नाही. ख्रिस्त फक्त त्या भाकरी घेतो आणि त्या मासळ्या घेतो आणि म्हणतो, शिष्यांना म्हणतो, लोकांना बसवा. आणि या ठिकाणी एव्हरीथिंग इज सबमिटेड इन द हँड्स ऑफ गॉड. तो सर्व काही देवाच्या हातात समर्पित करतो. कारण की पवित्र शास्त्र असं सांगितलेले आहेत, येशूने त्याने त्या भाकरी घेतल्या आणि ईशोपकास्मरण करून बसलेल्यास वाटून दिल्या. म्हणजे त्याने काय केलं, धन्यवाद दिलं. थँक यू लॉर्ड फॉर दिस 2 फिश अँड 5 लोव्स ऑफ ब्रेड. धन्यवाद आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणं गरजेचं आहे प्रियानो. ख्रिस्ताने धन्यवाद देत त्या भाकरी घेतल्या, शिष्यांना घेतल्यानंतर त्या आपल्याकडेच नाही ठेवल्या, तर शिष्यांना दिल्या. म्हणलं, शिष्यांना पण म्हणला की मी दिले तुम्हाला, तर तुमच्यापर्यंत ठेवू नका, तर ते वाटा. आज देवाने मला दिलेलं आहे, परंतु मी माझ्याजवळच ठेवतो का वाटतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न प्रियानो, आज जगाकडे जर आम्ही दृष्टिक्षेप टाकला तर प्रियानो 90% जास्त लोक हे आज गरिबीत आहेत, दारिद्र्यात आहेत. आणि जगाची संपत्ती हार्डली 4 ते 5% लोकांकडे एकवटलेली आहे. 4 ते 5% लोकांनी आपली संपत्ती जर वाटली जगामध्ये, तर जगातलं दुःख, जगातली गरिबी, जगातलं भूक, जगातले आजार, जगातलं जे पाप, सैतानी कृत्य नाहीसे होतील. आणि जग एक आदर्श जग म्हणून एडेन गार्डनमधलं जग आम्हाला पाहावयास भेटतं. परंतु आम्ही पाहतो आमचा हव्यास संपत्ती गोळा करण्याची आम्हाला हे करते, मोहात पाडते. आणि आम्ही संपत्ती गोळा करतो आमच्यासाठी, आमच्या कुटुंबियासाठी.
आणि आम्ही इतरांपर्यंत जात नाही, इतरांना ती वाटत नाही, त्याच्यामुळे त्या भाकरी आणि त्या मासे मल्टिप्लाय होत नाही आणि त्याच्यामध्ये आम्हाला आशीर्वाद दिसत नाही. येशू ख्रिस्त त्याच्या उलटं करतो प्रियानं. ख्रिस्त त्या भाकरी घेतो, त्यांना आशीर्वादित करतो, देवाला धन्यवाद देतो, शिष्यांना म्हणतो ह्या घ्या, स्वतःला नका ठेवू, तर त्या वाटा. आणि ज्या वेळेस वाटण्यात येतं त्यानंतर प्रियानो पुरून उरतं. बायबल सांगतं की 12 टोपल्या भाकरी आणि मासे उरले. 12 रिप्रेझेंट 12 ट्राईब्स, 12 वंश, त्याचप्रमाणे 12 शिष्य. म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेस निस्वार्थी वृत्तीने या ठिकाणी शिष्य त्या भाकरी वाटतात, मासे वाटतात, या ठिकाणी ख्रिस्त अद्भुत रीतीने त्यांच्या गरजा पूर्ण करतो. आणि या ठिकाणी 12 टोपल्या त्या भरतात, यासाठी कुठली गोष्ट वाया जाऊ नये, तर त्यानंतर या ठिकाणी परत त्याचा वापर व्हावा. आज आमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रियानो, की आज आम्ही ज्यावेळेस जेवण कितीतरी फेकून देतो, इतकं इझिली आम्ही फेकून देतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो उरलेलं वेचा, गोळा करा, फेकून देऊ नका, कारण की भुकेले खूप आहेत, त्यांच्यापर्यंत ते अन्न पोहोचावं. आणि या ठिकाणी 12 डिसायपलसाठी 12 टोपल्या आम्हाला या ठिकाणी शिल्लक राहिलेले दिसतात. आणि त्याच्यातून हे समजतं की ज्यावेळेस शिष्य वाटतात, येशू ख्रिस्त त्यांच्या गरजासुद्धा भागवतो. गॉड ऑलवेज प्रोव्हाइड्स अबंडंटली फॉर हिज ट्रू सर्वंट. देव त्याच्या खऱ्या सेवकांच्या सर्व गरजा भागवतो. त्याच्यामुळे फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 19 वचनामध्ये लिहिले, माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरवील. God is ready to fulfill all our needs when we totally depend on Christ. शेवटची चौथी गोष्ट ही सुद्धा खूप महत्त्वाची प्रियानो. देर इज अ मटेरियलिस्टिक प्रोफेशन ऑफ जीसस. या ठिकाणी लोक ख्रिस्ताच्या मागे का धावत आहेत, ते मसिया म्हणून ख्रिस्ताला पाहत आहेत, तारणारा. परंतु तारणारा कुठल्या गोष्टीत माहिती आहे प्रियानो? आत्मिक गोष्टीत नाही. तर आता ह्या दृष्टीने ख्रिस्ताकडे पाहत होते की जो त्यांच्या पोटाच्या गरजा भागवणार होता, जो त्यांना बरा करणार होता, जो त्यांना मुक्त करणार होता, मुक्त म्हणजे रोमन साम्राज्यापासून मुक्त करणार होता, जो त्यांना पुष्कळ भरपूर देणार होता आणि जो त्यांच्या शत्रूंविरुद्ध त्यांना विजय मिळवून देणार होता. या गोष्टींमुळे ते लोक ख्रिस्ताच्या मागे पळत होते प्रियानो. They never saw him as a son of God, but they were expecting him as a Messiah. म्हणजे आमचा तारणारा, जो रोमन साम्राज्य उलथवणार आणि स्वतःचं राज्य, यहुद्यांचं राज्य प्रस्थापित करणार, ह्यामुळं ते त्याच्या मागे पळत होते. ऑफकोर्स प्रियानो, येशू ख्रिस्त एक दिवस जेव्हा पुनरुपी येणार आहे त्यावेळेस या गोष्टी तो घडवणार आणि एक राजा म्हणून स्वतःला प्रस्थापित करणार आहे. येशू ख्रिस्त आमची भूक, आमची तहान, आमचे आजार, आम्हाला हर प्रकारच्या गोष्टी पुरवण्यास तयार आहे. डेफिनेटली ही इज गोइंग टू डू दॅट. तो करत आलेला आहे प्रियानो. त्याच्यामुळे इब्री लोकांस म्हणतो येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. ही इज नॉट अनचेंजेबल गॉड, न बदलणारा देव आहे, जो माझ्या सर्व गरजा भागवणाऱ्या, जगातल्या माझे आजार, दुःख, पैसा, या सर्व गरजा ख्रिस्त भागवण्यास तयार आहे. प्रॉब्लेम कोठे माहिती प्रियानो? आम्ही ख्रिस्ताच्या मागे फक्त आमच्या जगिक गरजा तृप्त करण्यासाठी धावत असतो. परंतु ख्रिस्त म्हणतो की तुम्ही माझ्या मागे या आणि तुमची आत्मिक भूक भागवा. या ठिकाणी त्याच्यामुळे पवित्र शास्त्रात पुष्कळ असे गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की जो माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने आपला वधस्तंभ उचलावा.
या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रायमरी कन्सर्न किंवा प्राथमिक आमच्याविषयीची कळकळ ही होती की आम्ही आत्मिकतेमध्ये वाढावं. वी शुड स्ट्रेंथन आवर सेल्फ इन स्पिरिच्युअल अँड वी शुड रिसीव द स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स. इफिसकारास पत्राचा पहिला अध्याय 3ऱ्या वचनात लिहिलेले आहे, आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव तो धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपणाला ख्रिस्तामध्ये धन्य केले आहे. म्हणजे पिता या ठिकाणी माझ्या सर्व आत्मिक गरजा भागवण्यास तयार आहे. कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये. परंतु त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त 2 गोष्टी सांगत आहे. क्राइस्ट डिमांड सेल्फ डिनायल, स्वतःचा त्याग करा. आणि दुसरी गोष्ट म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्त की सेपरेशन ऑफ द वर्ल्ड, स्वतःला जगापासून अलिप्त करा. परंतु ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आज मी उन्हा आहे, त्याच्यामुळे प्रियानो मोस्ट पीपल फोरसेक क्राइस्ट. त्याच्यामुळे कित्येक लोक आज ख्रिस्ताचा त्याग करतात आणि ख्रिस्तापासून स्वतःला अलिप्त करतात आणि प्रवाहामध्ये म्हणजे जगामध्ये जगाचा अधिपती सैतानामध्ये आपलं जीवन जगतात. या ठिकाणी ख्रिस्त आज आम्हाला या 5,000 जास्त जेव घालवतो, त्याच्यातून हे सांगू इच्छितो की मी तुमच्या सर्व गरजा भागवणारा देव आहे. छोटीची छोटी आणि मोठीच्या मोठ्या गोष्टी मी पूर्ण करणारा देव आहे. परंतु प्रथम माझी धार्मिकता मिळवा. फर्स्ट सीक माय किंगडम, आणि त्याद्वारे जगातले सर्वोत्तम त्या आशीर्वादाने मी तुम्हाला तृप्त करेन. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त मला कधी सोडत नाही, मला कधी टाकत नाही. या करोनाच्या कठीण काळात आज माझी नोकरी नाही आहे, मला बिझनेसमध्ये मी थंड पडलेलं आहे, मला घरी बसवलेलं आहे, मला वेगवेगळ्या आजाराने जर्जर केलेलं आहे, तरीसुद्धा माझा ख्रिस्त माझ्या गरजा भागवतो. त्यासाठी आज मी केंद्रित जीवन न जगता स्वतःला जगापासून अलिप्त करणार आहे आणि स्वतःचा त्याग करून ख्रिस्ताचा वधस्तंभ आपल्या खांद्यावर वाहत या जगात ख्रिस्तमय जीवन जगण्यासाठी मी स्वतःला तयार करणार आहे. फिलिपचा निराशावादी विश्वास होता, आंद्रियाचा आशावादी विश्वास होता, परंतु दोघांमध्ये सुद्धा समस्या होत्या. परंतु ज्या वेळेस त्यांना ख्रिस्त समजला, ते ख्रिस्तमय झाले. त्यांनी स्वतःचा त्याग केला, जगापासून स्वतःला अलिप्त केलं आणि त्यांच्याद्वारे असंख्य आत्मे ख्रिस्तामध्ये आले, कारण की त्यांना ख्रिस्त समजला. कोण ख्रिस्त समजला? तर प्रियानो, जो 3रा लेसन आम्ही शिकलो होतो की एक पॉझिटिव्ह विश्वास की जो आमच्या सर्व गरजा भागवणार, आणि तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रियानो, आंद्रिया फिलिप बदलले. आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याकडे माझ्याकडे त्याच दृष्टीने पाहत आहे की या लोकांच्या गरजा कोण भागवणार. आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मला जगाच्या गरजा भागवण्यासाठी बोलवत असताना प्रियानो, मी काय जीवन जगतोय? मी स्वतःचा आत्मकेंद्रित जीवन जगतो का स्वतःचा त्याग करून जगापासून स्वतःला अलिप्त करून ख्रिस्तासाठी जीवन जगतो का? हा प्रश्न आज आम्ही प्रत्येकजण आपल्या अंतःकरणात विचारूया, प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझसाठी जीवन जगण्यास मला तुझा आत्मा पुरव. स्वतःला त्यागून जगासाठी न जगता, या ठिकाणी स्वतःचा विचार न करता, जगिक आशीर्वाद प्राप्त न करण्याकरता स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक ख्रिस्तमय जीवन जगण्यास तुम्हाला या जगात सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आज आम्हाला तुझ्या पवित्र मानना पुरवलास. हे जीवनी भाकरी देणारे आमच्या प्रभू येशू ख्रिस्त, तुझ्या जीवनी वचनाबद्दल आभार मानत असताना मंडळीने तुझ्या सेवेसाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी जे दान तुझ्या भांडारात समर्पित केले त्याचा स्वीकार कर, आणि या दानाचा उपयोग फक्त आणि फक्त तू तुझ्या गौरवासाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी उपयोगात दिलेल्या प्रत्येक हाताला उत्तम अशा आशीर्वादाने तृप्त कर. हे उपवास तू आशीर्वादित केलीस, उपकार मानतो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या पवित्र नावात विनंती सादर करत आहे म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ,
तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणासरून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटपण सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता परमउंचावर असणाऱ्या परमेश्वराची प्रीती, त्याचा एकुलता एक पुत्र आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्या सर्व गरजा भागवतो, त्याची कृपा, पवित्र आत्म्याची सुंदरशी सहभागिता आम्हा विश्वासणाऱ्यांबरोबर आमचा ख्रिस्त येईसपर्यंत सदा सर्व काळ राहो. आमेन. आमेन. आमेन.